जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती तसेच इतर जी काही पेसा पद भरती संदर्भात विशेष अपडेट जी येत असते तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येते। खास करून महत्त्वाचं या ठिकाणी बरेचसे उमेदवार जे आहे तर ते पेसा भरतीशी निगडीत सध्या बघा या ठिकाणी कमेंट करत असतात, तर त्यांच्यासाठी महत्त्वाच्या ज्या काही पेसा पद भरती संदर्भात जे अपडेट आहे तर ते आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो की सध्या जी काही पेसा पद भरती या ठिकाणी बघा महत्त्वाची आपण अपडेट बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पेसा शिक्षक भरतीमध्ये जी काही पदं आहे तर ती पदं बघा आपल्याला काही ठिकाणी शून्य पाहायला मिळतात, तर काही ठिकाणी पद त्या ठिकाणी बघा पाहायला मिळतात। आता याच्यामध्ये पेसा आणि नॉन पेसा असे दोन प्रकारचे जे काही रिक्त पदं आहेत तर ती पदं सध्या बघा आपल्याला बिंदू नामावलीची काही चेकिंग आहे किंवा या ठिकाणी रोस्टर जे आहे तर ते अपडेटचं काम सध्या सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही जिल्हा परिषदचं जे रोस्टर आहे तर त्या रोस्टरमध्ये पेसा आणि नॉन पेसाच्या ज्या वेकेन्सी आहे तर त्यांची डिटेल्स सध्या बघा देण्यात आलेली आहे। तर संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की एक महत्त्वाचं बघा 17 जुलै 2026च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं एक पत्र सध्या इश्यू करण्यात आलं होतं आणि हे पत्र जिल्हा परिषद नाशिक, नंदुरबार आणि धुळे ह्या संदर्भात बघा या ठिकाणी देण्यात आलेलं होतं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना। आता ह्या जो पत्राचा विषय जो होता तो म्हणजे पेसा क्षेत्रातील शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही। कारण ह्या ज्या काही 3 जिल्हा परिषद आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जे काही पेसा पद भरती 2022ची सध्या बघा झालेली होती, तर त्या पदभरतीच्या अनुषंगाने माननीय सुप्रीम कोर्टाने जी काही निर्णय देण्यात आला होता त्या निर्णयानुसार सध्या जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही त्या ठिकाणी बघा करण्याच्या सूचना इथं देण्यात आलेल्या होत्या। आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे सध्या बघा संदर्भ देण्यात आले होते। त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शिक्षक पद भरती संदर्भात जी काही अनुसूचित 17 संवर्गाच्या पद भरतीकरिता शिक्षक पद जे आहे तर ते देखील महत्त्वाचं होतं आणि त्याची कार्यवाही करण्यासंदर्भात इथं सूचना देण्यात आल्या होत्या। त्यानंतर ह्याच्यामध्ये आता एकंदरीत नाशिक, नंदुरबार आणि ह्या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये ज्या 2022च्या पदभरतीच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी नाशिकमध्ये 311, नंदुरबारमध्ये 214 आणि धुळ्यामध्ये 66 अशी जी पदं होती तर ती पदं सध्या बघा ह्या ठिकाणी आकडेवारी निघाली होती। मग ह्या पदांमध्ये जे मेरिटमध्ये होते ते उमेदवार, त्यानंतर मानधन तत्वावरती जे काही उमेदवार आहे तर त्यांना सध्या बघा ह्या ठिकाणी गुणानुक्रमे जी आहे तर ती नियुक्ती संदर्भात कार्यवाही कशा पद्धतीने करायची त्या अनुषंगाने इथं सध्या बघा सूचना देण्यात आली होती। आता ह्या संपूर्ण सूचना देत असताना संपूर्ण कार्यवाही झाल्यानंतर उर्वरित जी काही पदं आहे तर ती पदं बघा या ठिकाणी पुढे जी काही भरती प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी राबवण्यात यावी अशा पद्धतीने सूचना देखील। पेसा शिक्षक भरतीमध्ये जी काही पदं आहे तर ती पदं बघा ह्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने ते येऊ शकतात किंवा नाही येऊ शकत, तर त्यासाठी बघा इथे एक महत्त्वाचं स्टेटमेंट देण्यात आलं होतं। ते स्टेटमेंट तुम्हाला दाखवतो। इथं काय म्हटलेलं आहे की सध्या जी काही पद भरती होती 2022ची तर ह्याच्यामध्ये यापूर्वी जाहिरातीद्वारे राबवलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या तसेच बघा 5/10/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानधन तत्वावरती नियुक्त दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही प्रथम करण्यात यावी। म्हणजे ह्या ठिकाणी जी काही नियुक्त प्रक्रिया आहे ती प्रक्रिया म्हणजे त्या ठिकाणी गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवार आणि दुसरे जे आहे ते मानधन तत्वावरील जे काही उमेदवार आहे नियुक्त दिलेले उमेदवार, तर ह्यांची जी काही गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही सध्या बघा प्रथम होणार आहे। आणि त्यानंतर बघा इथं एक लास्ट स्टेटमेंट आहे ते सध्या महत्त्वाचं असणार आहे। त्यानंतर उर्वरित रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात यावी। म्हणजे ह्या ठिकाणी ह्या जिल्हा परिषद आहे, ह्या जिल्हा परिषदमध्ये संबंधित जे काही पात्र ठरलेले निवड यादीतील उमेदवार त्यांना प्रथम जे काही प्राधान्य, त्यानंतर मग जे सध्या मानधन तत्वावर नियुक्त असलेले उमेदवार तर ह्यांना बघा ह्या ठिकाणी जे काही प्रथम असेल नियुक्ती करण्यात यावी आणि त्यानंतर उरलेली जी काही पदं असेल तर त्या पदांची भरण्यासंदर्भात कार्यवाही म्हणजे जी काही जाहिरात असेल तर ती करण्यात यावी अशा अनुषंगाने देखील इथं सूचना होती। म्हणजे एकंदरीत संपूर्ण पद्धत या ठिकाणी भरली गेल्यानंतर त्याच्यामध्ये रिक्त किती राहतात आणि जी नवीन सध्या बघा संच मान्यता असेल तर त्या संच मान्यतेनुसार आलेली जी काही पदं आहेत तर ती पदं किती आणि त्यानुसार पुढची जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही मे बी इथं होऊ शकते। आता अशाच पद्धतीने जी काही तुम्हाला एक बिंदू नामावली देखील या ठिकाणी दाखवतो जेणेकरून तुमचं लक्षात येईल। आता हे जे काही आहे मागासवर्गीय जे सध्या बघा कक्ष आहे आयुक्त अप्पर आदिवासी विकास नागपूर येथील प्राथमिक शिक्षकांसंदर्भात जी काही या ठिकाणी बिंदू नामावली आहे तर ती बिंदू नामावली तपासणी त्या ठिकाणी करण्यात आली। तर ह्याच्यामध्ये 100% जी काही प्राथमिक शिक्षकांची पदं आहे तर ती सरळ सेवा संदर्भात इथं पेसा क्षेत्र आणि नॉन पेसा क्षेत्राची ही जी बिंदू नामावली आहे तर ही आयुक्त आदिवासी विकास नागपूर हे जे आहे तर त्यांच्या मार्फत सध्या बघा इथं करण्यात आले, म्हणजे त्या विभागाची या ठिकाणी असणार आहे। आता ह्याच्यामध्ये
ही जी आहे तर ही 4/5/2026 रोजीची या ठिकाणी संपूर्ण जी काही डिटेल्स आहे तर त्या डिटेल्स बघा इथं देण्यात आली बिंदू नामावली रोस्टर अपडेट. आता आपल्याला माहिती आहे की जे 11 फेब्रुवारी 2026चा एक सामान्य प्रशासन विभागाचा जो GR होता, त्यानंतर इथे एक 4 मे 2026चं एक माननीय उपसचिवांचं या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाचं पत्र होतं. त्याच्यानुसार ही जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही करण्यात आली. ही अपडेट जी आहे तर ही 4/5/2026 पर्यंत असलेले जे काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा इथं दाखवण्यात आली. आपल्याला माहिती आहे की पेसा पद भरतीमध्ये जी काही आरक्षणानुसार म्हणजे या ठिकाणी जे गावामध्ये लोकसंख्या जी आहे पेसा क्षेत्रातील तर त्याच्यामध्ये 25%, त्यानंतर 25 ते 50% आणि या ठिकाणी 25% पेक्षा कमी अशा पद्धतीने लोकसंख्या जी आहे तर ती ग्राह्य धरण्यात आली. एकंदरीत इथं जर तुम्ही बघितलं तर सध्या ह्या विभागामध्ये जे काही आदिवासी विकास नागपूरमध्ये जी काही पदं आहे तर ती पदांची आकडेवारी इथं बघा तुम्हाला दिसत आहे. तिथं इथं बघा पेसा क्षेत्र किती आहे, मंजूर पदे 250, कार्यरत किती आहे 56, रिक्त पदे किती आहे 194. त्यानंतर नॉन पेसाचे किती आहे, मंजूर 265, कार्यरत पद 123 आणि रिक्त पद 142 बरोबर. त्यानंतर इथं टोटल बघितली 515 मंजूर, कार्यरत किती आहे 179 आणि रिक्त पद 366. म्हणजे हे जे आहे तर हे संपूर्ण पेसा आणि नॉन पेसा संदर्भात या ठिकाणी जी काही कार्यपद, कार्यरत पद आणि रिक्त पद अशा पद्धतीने मंजूर पद ही संपूर्ण माहिती देण्यात आली. परंतु ह्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला जी काही अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येप्रमाणे म्हणजे 50% पेक्षा अधिक 25 ते 50% पर्यंत लोकसंख्या आणि 50% जी काही पदं असेल तर ती अनुसूचित जमातीच्या उमेदवारामधून भरण्यासंदर्भात जे आरक्षण आहे तर ते सध्या विहित करण्यात आलं होतं आणि त्याच्यानुसार इथं बिंदू नामावली सध्या बघा पूर्ण करण्यात आली. इथं तुम्ही बघू शकता अनुसूचित जमाती लोकसंख्या 50% पेक्षा अधिक 25 ते 50% पर्यंत व ह्या ठिकाणी अशा गावातील 50% पदे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्यासाठी आरक्षण व बिंदू नामावली बरोबर. आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जी काही पदं आहेत तर ही पदं बघा अशा पद्धतीने संपूर्ण प्रवर्गाची इथं दाखवण्यात आली. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं जर तुम्ही विचार केला तर 50% आपण इथे अनुसूचित जमातीचा तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. इथं किती 50% अनुसूचितचे इथं मंजूर पदं जी आहे तर ती आहे 119, भरलेली पदं किती आहे 17. त्यानंतर 4/5/2026 रोजी रिक्त असलेली पदं किती आहे तर इथं मायनसमध्ये 102 आहे बरोबर. म्हणजे या ठिकाणी हे जे प्लस आहे हे प्लस आणि मायनस असे दोन चिन्ह सध्या बघा इथं दाखवण्यात आलेले. म्हणजे इथे तुम्ही विचार करा सध्या 119 मंजूर पदे होती, भरलेली पदं 17 आहे आणि त्याच्यामध्ये 4/5/2026 पर्यंत रिक्त पदं 102 पदं आहे बरोबर. त्यानंतर ह्याच्या पुढे जाऊन इथं पुढचा जो काही कॉलम आहे तर त्या कॉलम मध्ये काय म्हटलेलं आहे की 4/5/2026 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत या ठिकाणी संभाव्य जी काही भरावयाची पदे आहे या कालावधीमध्ये या ठिकाणी संपूर्ण 0-0 बघा देण्यात आलेलं आहे. प्रत्येक प्रवर्गाचा आपल्याला पाहायला इथं मिळते. त्यानंतर एकंदरीत ह्याच्यावरनं आपल्याला लक्षात येते की जे काही पेसा नॉन पेसा संदर्भात हे संपूर्ण जी काही डिटेल्स आहे तर ती आपल्याला पाहायला मिळते. इथं जे आहे तर एसटी प्रवर्गाचे 102 पदं जी आहे तर एकूण सध्या रिक्त आपल्याला पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये 102 पदं जरी इथं रिक्त पाहायला मिळतात परंतु जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात नेमकी किती पदाची या ठिकाणी येऊ शकते, कारण ह्या ठिकाणी भरावायची जी काही पदं आहे इथं सांगितल्याप्रमाणे 4/5/2026 ते 31 ऑगस्ट 2026 मध्ये इथं 0 आहे. कारण हे जरी 102 पदं रिक्त जरी असली परंतु भरावायची पदं जी आहे तर ती नेमकी किती ह्या ठिकाणी येऊ शकतात, कारण आपल्याला माहिती आहे की 80% पद भरतीला मान्यता सध्या बघा देण्यात आली. आता त्यानुसार जेव्हा इथं पदं येईल तर ती पदं आपल्याला माहिती पडणार. पण साहजिकच ह्या ठिकाणी जी काही पदभरती आहे तर ती पदभरती मे बी ह्या ठिकाणी होऊ शकते आणि त्याच्यामध्ये जी काही पदं आहे तर ती येऊ शकतात. कारण प्रत्येकांची इथं जी काही विगतवारी आहे तर ती विगतवारी सध्या करण्यात आली. तर अशा पद्धतीने आपल्याला जिल्हा परिषद असेल किंवा जे काही आदिवासी विकास विभाग असेल तर त्याच्यामध्ये देखील अशी जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा येताना आपल्याला पाहायला इथं मिळू शकतात. तर सध्या शिक्षक पदभरती संदर्भात ही जी काही पदांची संख्या इथं बघा देण्यात आली आहे त्याच्यामध्ये इतर जे काही प्रवर्गाची देखील इथं तुम्हाला लक्षात येईल. या ठिकाणी अनुसूचित जाती मंजूर किती होते 0, भरले किती 10, म्हणजे प्लस म्हणजे या ठिकाणी एक्स्ट्रा ते 10 पदं त्या ठिकाणी भरले गेले. मायनस म्हणजे या ठिकाणी रिक्त आहे, म्हणजे एवढे पदं रिक्त आहे. विजाचे +1 बरोबर, म्हणजे या ठिकाणी 0 पदं या ठिकाणी मंजूर होते. भरलेली आकडेवारी आपल्याला दिसते, म्हणजे हे जे आहे तर हे सध्या प्लसमध्ये जास्तीचे झालेले पाहायला मिळतात. मग इथे रिक्त कोणाकोणाची पदं आहे तर इथं फक्त एसटी प्रवर्ग बघा, एसटी प्रवर्गाचे 102. त्यानंतर पुढचा जो काही प्रवर्ग आहे तो म्हणजे
ह्या ठिकाणी अराखीव म्हणजे ओपनचे किती आहे तर 86 अशी जी काही पदं आहेत. तर ही पदं बघा, एकूण किती पदं ह्या ठिकाणी 161 पदं सध्या रिक्त असलेली पाहायला आपल्याला मिळत आहे. म्हणजे इथे एसटी प्रवर्ग आणि ओपन ह्या संदर्भात जी काही पदभरती संदर्भात जी काही बिंदू नामावली आहे तर ती आपल्याला इथं सध्या दिसते आहे. आणि ह्यानुसार जी काही पदभरती आहे तर ती पदभरती आपल्याला पवित्र पोर्टल मार्फत या ठिकाणी होताना सध्या पाहायला मिळणार आहे. तर अजून आपण वेगवेगळ्या जे काही या ठिकाणी आदिवासी विकास विभाग जे आहे या ठिकाणी आयुक्त अप्पर आयुक्त त्यांच्या माध्यमातून जे सध्या नागपुरात आहे, नागपूर विषया संदर्भात होतं बरोबर, आदिवासी विकास विभाग नागपूरचं. तर त्या ठिकाणची ही महत्वाची जी काही मागासवर्ग कक्षाकडून प्रमाणित झालेली जी काही बिंदू नामावली आहे तर त्या नामावलीमध्ये या ठिकाणी महत्वाची काही पदांची संख्या आपल्याला इथं पाहायला मिळतात. ही जरी इथं बघा, इथं जी संख्या आहे मंजूर पदाची ती इथं जास्त जरी दिसली, परंतु आपल्यासाठी हे जे काही विगतवारी करण्यात आली लोकसंख्येप्रमाणे ह्याच्यानुसार नेमकी पदं किती, त्यानुसारच सध्या पुढे जी काही पद भरती प्रक्रिया आहे तर ती पेसा नॉन पेसाची ह्या ठिकाणी बघा पाहायला मिळणार आहे. खास करून पेसामध्ये अशा पद्धतीने जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये एक कॉलम देण्यात आला आहे की नॉन पेसा क्षेत्रात ह्या ठिकाणी जी काही भरावाईची पदं जी आहे तर ती देखील देण्यात आली. म्हणजे इथे काही ठिकाणी तुम्हाला आकडेवारी दिसते, काही ठिकाणी शून्य दिसतंय बरोबर. परंतु आपल्याला एक लक्षात येतंय की जी काही अनुसूचित जमातीची पदं आहे तर ती मोठ्या प्रमाणावर सध्या बघा काही ठिकाणी रिक्त आहे. एवढी पदे जर आली तर त्या ठिकाणी निश्चितच बघा एसटी प्रवर्ग असेल, इतर प्रवर्ग असेल ओपन संदर्भात तर त्या ठिकाणी नक्कीच संधी इथं मिळू शकते. तर ही एक महत्त्वाची बघा अपडेट सध्या ह्या ठिकाणी आलेली आहे. अशाच प्रकारच्या आपण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या सध्या बघा अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अजून नेमकी कोणती अपडेट पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. सध्या शिक्षक पदभरतीमध्ये एसटी प्रवर्गाची जी काही पदं आहेत तर ती पदं देखील सध्या बघा असणार आहे. तर निश्चित राहा, पुढे जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.